नवी मुंबईच्या तळोजाच्या लोहमार्गाच्या जवळ काही जिलेटिनच्या कांड्या आढळून आलेल्या आहेत। यामुळे निश्चितच खळबळ उडाली आहे। विनायक पाटील आपल्या सोबत आहेत। विनायक, काय घटना आहे? ज्ञानदा, ही जी घटना आहे तळोजा आणि नावडा रेल्वे स्थानकाच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे। परवा जी घटना घडली होती कळंबोलीच्या त्या स्थानापासून 4-5 किलोमीटर फक्त ही पुढे घटना घडलेली आहे। नवी मुंबईतली ही 2 दिवसात तिसरी घटना आहे की रेल्वे ट्रॅकवर अपघाती सामान ठेवण्याचा प्रकार समोर आलेला आहे। जिलेटिनच्या 4 कांड्या मिळालेल्या आहेत, ज्या ट्रॅकवरती ठेवण्यात आल्या होत्या, ज्या तळोजा रेल्वे स्थानक आणि नावडा रेल्वे स्थानकाच्या दरम्यान ठेवण्यात आलेल्या। या संदर्भात आता पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे। दरम्यान ज्या कांड्याच्या ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत त्या निकामी असल्याचं पोलिसांकडून सांगितलं जाते आणि तळोजा पोलीस ठाण्यामध्ये हा प्रकार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता ही गंभीर बाब म्हणून समोर येते, कारण 2 दिवसामध्ये नवी मुंबईमध्ये रेल्वे ट्रॅकवरती अशा प्रकारे अपघाती सामान ठेवण्याची ही तिसरी घटना आहे। कळंबोलीमध्ये रेल्वे ट्रॅकवरती लोखंडी रॉड ठेवण्यात आला होता, त्यानंतर JNPT मार्गावरती विजेचा खांब ठेवण्यात आला होता आणि आता जिलेटिनच्या कांड्या सुद्धा मिळालेल्या आहेत रेल्वे ट्रॅकवर। त्यामुळे आता हा जो प्रकार पाहता 2 दिवसातली ही तिसरी घटना आहे। ज्ञानदा, विनायक, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।